श्रीराम नवमीला थोरले श्रीराम मंदिरात आज अयोध्या सजली. नृत्य नाटिकेनं निर्माण केला भक्तिमय जल्लोष. श्री गुरु माऊली संगीत विद्यालयाचा भव्य कलाविष्कार. नृत्य नाट्याच्या माध्यमातून श्रीराम कथा सजीव. प्रभू श्रीरामचंद्र की जय घोषणांनी दुमदुमलं मंदिर प्रांगण. प्रेक्षक झाले राममय. श्रीरामनवमीच्या पावन निमित्तानं नेप्ते येथील कल्याण रोडवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज उपासना संस्थांच्या थोरले श्रीराम मंदिराच्या भव्य प्रांगणामध्ये आज अयोध्या सजली या श्रीराम कथेवर आधारित नृत्य नाटिकेचा अद्भुत आणि नयनरम्य कलाविष्कार सादर करण्यात आला. श्री गुरु माऊली संगीत विद्यालयाच्या वतीनं सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉक्टर CB कुलकर्णी, डॉक्टर सौ गौरी कुलकर्णी, अशोकजी जरीवाला, विलासजी बडवे आणि सौ वर्षा पंडित यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन आणि गोंदवलेकर महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. सुरुवातीला श्री रामचंद्र कृपालू भजमन या भक्तिगीतावर सादर झालेल्या नृत्यानं वातावरण भक्तिमय झालं. त्यानंतर हम कथा सुनाय राम सकल गुणधाम की या गाण्यावर श्रीराम कथेची सुरेख मांडणी करत नृत्य नाटिकेची सुरुवात झाली. नृत्य आणि नाट्य यांच्या प्रभावी संगमातून श्रीरामाची कथा हळूहळू उलगडत गेली आणि प्रत्येक प्रसंग लयबद्ध सादरीकरणातनं जिवंत झाला. कार्यक्रमादरम्यान प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते. प्रभू श्रीरामचंद्र की जय अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. श्रीराम अयोध्येत परतल्याचा प्रसंग आणि त्रिवार जय जयकार या गाण्यानं कार्यक्रमाची सांगता झाली. यामुळे उपस्थितांना जणू प्रत्यक्ष अयोध्येतील उत्सव अनुभवण्याचा आनंद मिळाला. श्री गुरु माऊली संगीत विद्यालय निर्मित आज अयोध्या सजली ही नृत्य नाटिका यापूर्वी गोव्यातही अनेक मान्यवरांसमोर सादर झाली असून तिचा 5वा प्रयोग होता. नवीन विद्यार्थी कलाकारांच्या सहभागातून हा प्रयोग यशस्वीपणे पार पडला. विद्यालयाच्या संचालिका नृत्य तपस्वी सौ वर्षा चंद्रकांत पंडित यांनी या कार्यक्रमाचं नृत्य आणि नाट्य दिग्दर्शन केलं. विशेष म्हणजे त्यांनीच माता कौसल्या, गुरु विश्वामित्र आणि रावण या 3 महत्त्वाच्या भूमिका प्रभावीपणे साकारत उपस्थितांना अचंबित केलं. राम मंदिरामध्ये समर्पित केलेली ही सेवा खऱ्या अर्थानं रुजू झाली असं त्यांनी यावेळी सांगितलं. कार्यक्रमाचं निवेदन सौ भक्ती मंगेश पुराणिक यांनी केलं. कीबोर्डवर श्री अमरी जहागीरदार आणि तबल्यावर आनंद ऋषी यांनी उत्कृष्ट साथसंगत केली. गायन शाखेतील लहान विद्यार्थी श्रेयांश घोडके यांना नृत्यासाठी बोलाची पढंत करून सर्वांची वाहवा मिळवली. या कार्यक्रमात विद्यालयाच्या भरतनाट्यम शाखेतील तब्बल 42 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. आस्था पेंगळेकर, रिया सरोवरे, दर्शना दंडवते, पूर्वा म्याना, ललिता सकट, कार्तिकी गुंजाळ, आरोही साबळे, मानवी डेरे, नीलाक्षी वामने, ज्ञानेश्वरी झगडे, देविका साळुंके, दिव्या राणे, ईश्वरी भापकर, वेरोनिका जाधव, तनया येनगुल, सृष्टी गंधे, रेवती घोटणकर, स्नेहा विखे, मुग्धा भालेराव, कावेरी एकलहरे, श्रेया जाधव, दुर्वा गायकवाड, शुभ्रा मस्तोळी, स्वराली बोरुडे, माही मिसाळ, मीरा जरहाड, शौर्या कांबळे, जानवी बोरुले, अन्वी भोईटे, सर्वांगी आंबेकर, वेदिका साठे, रिजुल शिंदे, शांभवी क्षीरसागर, प्रार्थना सुपलकर, जुईली शिंदे, त्रिशा लहारे, मनस्वी कदम, सुमुखी लोखंडे, कादंबरी साळुंके आदी विद्यार्थिनींचा यामध्ये समावेश होता. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचे पालक तसंच पुणे आणि नाशिक येथील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर CB कुलकर्णी यांनी या नृत्यसेवेचा गोड शेवट झाला असून श्रीराममय पंडित दाम्पत्याला नक्कीच याचे फळ देतील असं आशीर्वाद दिले. विद्यालयाचे सहसंचालक श्रीयुत चंद्रकांत पंडित यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या सहकार्यामुळं हे शिवधनुष्य पुन्हा उचलता आलं. आमची संगीत सेवा रामाच्या चरणी रुजू झाली अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.